नमस्कार, माझ्या अन्नपूर्णा रेसिपी चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला मुटके करून दाखवणार आहे तांदळाचे। त्यासाठी काय काय साहित्य लागतं दाखवते। हे 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे आलं, लसूण, कोथिंबीर आणि मिरची वाटून घेतली। मीठ घातले, त्यात थोडं तूप घेतले, मीठ घेतले, परत पाणी घेतले आणि इथे उकळत ठेवले। पाणी गॅसवर पाणी तापत ठेवले। आता याला तूप लावूया आपण चांगली उकडायचे आहेत ते, तो पण गरम होते पाणी। कसं करायचं दाखवते मी। आता मुटके करायचे आहेत तांदळाचे। कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला। आधी हे पीठ घेतलेलं आहे, त्यात आता आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची सगळं वाटलेलं, आपण जिरं घातलेलं आहे, यात मिक्स करूया आता आणि उकडून घ्यायचं आहे ते। भूक लागली तर अचानक वेळेला जरी केलं तरी छान लागते ते। थोडं मीठ घालून घ्यायचं। मीठ घातलेलं आहे मी आधी, पण यात आणि कमी पडणार, थोडं घालून घेते। ते पाणी घालून आता मळून घेऊया आपण, थोडं पाणी घालून। छान होतं हा पदार्थ। भूक लागली तर, मुलांनी मागितला अचानक तर आपल्याला पटकन होणारा पदार्थ आहे आणि चविष्ट होतोय। हा जुन्या काळातल्या लोकांचा मेनू आहे। तर लहान मुलांसाठी करायचा असला पदार्थ हा, थोडीशी मिरची कमी घालायची। आमच्या आजीला हा पदार्थ आवडायचा, त्यामुळं आम्ही हा तिच्याकडून शिकले। आता म्हटलं तुम्हाला दाखवून बघावं, तुम्ही पण करून बघा, छान होते आणि मला कमेंट करा। असं चांगलं मळून घ्यायचं आणि त्याचे मुटके बनवायचे आपण। हे आता पीठ मळून झालेलं आहे, अशा पद्धतीने पीठ मळायचं, जास्त मऊ पण करायचं नाही आणि हे तुपाचा हात लावायचा जरा आणि आपण आता मुटके बनवूया। असा गोळा घ्यायचा, असं लांब करून घ्यायचं। पूर्वीच्या बायका हा पदार्थ करायचा, मुलांना खायला पाहिजे असं। त्यावेळेला एवढं नाश्त्याचे जास्त पदार्थ नसायचे, त्यामुळे हा पदार्थ बनवायचा आणि हा आमच्या आजीकडून, मी आमच्या आईच्या आईकडून, आजीकडून हा पदार्थ शिकलेले आणि मला पण आवडतो हा पदार्थ। आपण आता मुटके करून घेतलेले आहेत। आता पाणी चांगलं उकळलं, आता उकळत ठेवूया, चाळणीवर उकळत ठेवूया आणि 10 मिनिटं मग झाकून ठेवूया, उकळतात चांगलं। चाळणीला तर तूप लावले, त्यामुळे ते चिकटत नाही, असे त्याच्यावर ठेवले तुकडे। आता 10 मिनिटं आपण आता झाकून ठेवूया, उकडू द्या। ते उकडले ते बघूया आपण। हा झालेले आहेत, आता गॅस बंद करू, उकडलेले आहेत। मस्त वास सुटलेला आहे, सुगंध। चाळणीला तूप लावल्यामुळे चिकटत नाहीत, हे व्यवस्थित उकडून निघालेत।